Next classification is Mendeleev's periodic table. So Mendeleev was Russian scientist. He developed periodic table of element during period of 1869 to 1872. Okay, so he took about 3 years for to develop this periodic table. Okay, so Mendeleev's periodic table is very important for our to prepare our modern periodic table. Okay, so Mendeleev's periodic table is very important step in classification of element. Mendeleev considered fundamental properties of element like atomic mass. So he also considered atomic mass, and he arranged about 63 elements. Okay, so त्यावेळेला जेवढे known होते 63 elements ते त्याने अरेंज केले. And he also considered atomic mass. So his classification is also based on atomic masses of the element. Okay, so during this classification, he considered physical and chemical properties of all these 63 elements. Okay, so what he did, so he organized all these elements in periodic table having this type of arrangement. So in this arrangement, we can see that there are 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8. 8 columns. And how many rows? There are 12 rows. Okay. So see, Mendeleev's periodic table has 8 columns. Okay. 8 columns. And how many rows? 8 columns and 12 rows. Correct. So he suggests one law. That law is called as periodic law, and that law is property of elements are periodic function of their atomic masses. Okay, so what is meaning of the periodic function? Periodic function means repetitive things. म्हणजे थोड्या काही कालावधीनंतर त्या प्रॉपर्टी रिपीट होणार आहेत. बरोबर, त्याला आपण पिरियॉडिसिटी असं म्हणतो. सो हे टेबल अरेंज करताना त्याने काही फिजिकल आणि केमिकल प्रॉपर्टीचा स्टडी केला. दोज प्रॉपर्टीज आर melting point, boiling point, then density of all those elements, then their oxide forms, then hydride forms. या सगळ्याचा स्टडी करून त्याने याची अरेंजमेंट केली. ओके, आता हायड्राइड म्हणजे काय, ऑक्साइड म्हणजे काय, ते सगळं आपल्याला इथे दिसेल ज्यावेळेला आपण हे टेबल डिस्कस करू. ओके, सो आपण आता इथे टेबल इन डिटेल डिस्कस करूया. So see, this is group 1. Group 1 has all these elements having hydrogen, lithium, sodium, then potassium, copper, okay, and so on. Then this is group 2. Here one formula is given. This formula is for oxides. बरोबर, सो हे जिथे R2O दिसतंय ते ऑक्साइडचे फॉर्म्युलाज आहेत, आणि जिथे RH4 दिसतंय ते हायड्राइडचे फॉर्म्युलाज आहेत. बरोबर, सो ऑक्सिजन जिथे आहे त्याला आपण म्हणतोय फॉर्म्युला फॉर ऑक्साइड्स, अँड जिथे तुम्हाला हायड्रोजन दिसतोय तिथे आपण काय म्हणणार, दिस फॉर्म्युला इज फॉर हायड्राइड. बरोबर, सो याच्यापासून कसे फॉर्म्युला तयार करायचे हे आपण बघणार आहोत आफ्टर डिस्कशन ऑफ दिस होल पिरियडिक टेबल. ओके, सो ग्रुप वाईज अरेंजमेंट केलेली आपल्याला इथे दिसते. त्याच्यानंतर कॉलम वाईज सुद्धा अरेंजमेंट केलेली दिसते. याच्यावर आपण असं सांगू शकतो की ग्रुपमध्ये जेवढे एलिमेंट आहेत त्यांच्या केमिकल प्रॉपर्टीज आणि फिजिकल प्रॉपर्टीज कशा आहेत, सेम आहेत. बरोबर, आता इथे गंमत बघा, त्याने काही ठिकाणी मध्ये जागा रिकामी ठेवल्या. बरोबर, कुठल्या कुठल्या जागा रिकामी ठेवल्या, तर इथे आपल्याला जागा रिकामी ठेवलेली दिसते, इथे ठेवलेली दिसते, इथे सुद्धा ठेवलेली दिसते. बरोबर, सो ह्या जागा रिकामी कशासाठी ठेवल्या होत्या, तर इथे कोणते तरी एलिमेंट नंतर डिस्कवर होऊ शकतात असा त्याने अभ्यास केला होता. बरोबर, सो
न्यूलँडच्या ऑक्टेव्ह मध्ये त्या चार्ट मध्ये आपल्याला न्यूली डिस्कवर्ड एलिमेंटसाठी वॅकंट स्पेस अवेलेबल नव्हती, पण मेंडेलिव्हनी ते करून दिली होती. बरोबर. सो दिस इज बेनिफिट फॉर मेंडेलिव्ह पिरियडिक टेबल. सो वी कॅन सी दॅट देर आर 8 ग्रुप्स अँड 12 कॉलम. बरोबर. आता इथे आपण हे फॉर्म्युले डिस्कस करूया. सो इथे हे ग्रुप आहे, त्याच्यातला प्रत्येक एलिमेंट आहे तो जर आपण इथे टाकला तर आपल्याला काय मिळेल? H2O. H2O म्हणजे वॉटर. म्हणजे हायड्रोजन पासून आपण काय तयार करू शकतो? H2O तयार करू शकतो. तसंच लिथियमचं ऑक्साईड काय असेल? Li2O. बरोबर. आता आपण हे ज्याला लिहितो आपल्या नवीन टेक्निकनुसार ते Li2O असं लिहितोय, पण मेंडेलिव्हच्या याच्यामध्ये ते स्क्वेअरच्या फॉर्म मध्ये लिहायचं. ओके. सो आपण आता इथे लिहिताना अकॉर्डिंग टू मेंडेलिव्हज रूल आपण लिहितो. तसंच याचं ऑक्साईड तयार करायचं असेल तर कसं लिहिणार? Na2O. ओके. याच्यावरती तुम्हाला क्वेश्चन विचारतात, जनरल फॉर्म्युला देतात आणि याचं ऑक्साईड कसं बनेल ते लिहायचं. सिंपल आहे. आरच्या जागी फक्त दिलेला एलिमेंट आपल्याला रिप्लेस करायचं. इथे कसं असणार आहे? तर RO नुसता फॉर्म्युला आहे. म्हणजे इथे काय असणार? BeO, MgO, okay, CaO. So oxide for calcium is calcium oxide having formula CaO किंवा ZnO. बरोबर. हे सगळे रूल तुम्ही गेल्या वर्षी शिकला आहात. इथे ते मेंडेलिव्हच्या पिरियडिक टेबल मध्येच दिलेले आपल्याला दिसतात. त्याचा ग्रुप 3 असेल तर R2O3 म्हणजे आपण कसं देणार? B2O3 किंवा Al2O3. ओके. किंवा इथे इथे काय? इथे तुम्ही हायड्राइड पण तयार करू शकता आणि ऑक्साईड पण तयार करू शकता. सो कार्बनचा हायड्राइड कसं येणार? CH4 आणि ऑक्साईड कसं येणार? CO2. ओके. सो CO2 तुम्हाला माहित असेल, कार्बन डायऑक्साईड, आणि CH4 म्हणजे काय? मिथेन. फक्त इथे लक्षात ठेवा की इथे आपण लिहिताना कसं लिहितोय? सबस्क्रिप्ट न लिहिता सुपरस्क्रिप्ट म्हणून लिहितो. देन फॉर सिलिकॉन इट इज SiO2. ओके. हे काय झालं? ऑक्साईड झालं. हायड्राइड लिहायचं असेल तर SiH4. करेक्ट. सेम स्टोरी फॉर दिस. नायट्रोजन साठी काय असणार आहे? NaH3. ओके. अमोनिया आपण ज्याला म्हणतो. आणि इथे काय असणार आहे? N2O5. ओके. इथे काय असणार आहे? PH3 आणि P2O5. सो तुम्हाला जनरल फॉर्म्युला आणि हे एलिमेंट दिले असतील तर तुम्हाला त्याचे हायड्राइड आणि ऑक्साईड लिहिता आले पाहिजे. बरोबर. सेम स्टोरी तुम्ही ग्रुप 6 साठी, 7 साठी आणि 8 साठी ट्राय करू शकता. इथे Fe साठी काय असणार आहे? FeO4, COO4. बरोबर. सो याच्यावर आपल्याला समजतं की हायड्राइड कोणती पॉसिबल आहे आणि ऑक्साईड कोणती पॉसिबल आहे. सो ज्यावेळेला नेचरमध्ये एखादा एलिमेंट प्रेझेंट असतो त्यावेळेला तो हायड्राइडच्या फॉर्म मध्ये असतो किंवा ऑक्साईडच्या फॉर्म मध्ये असतो. त्याचा यूज मेंडेलिव्हने करून असं डिस्ट्रीब्युशन क्लासिफिकेशन केलेलं आहे. ओके. सो ऍक्च्युली this scientist Mendeleev was professor in St. Petersburg University in Russia. Okay, so he do research in this classification of periodic table. Let us discuss some merits and demerits of this Mendeleev's periodic table. Okay, so याच्यावरून तुम्हाला एवढंच लक्षात ठेवायचं आहे की there are 8 columns, 12 rows, आणि जर का तुम्हाला एक्झामला क्वेश्चन विचारला तर तुम्हाला करस्पॉन्डिंग ऑक्साइड्स आणि हायड्राइड्स लिहिता आले पाहिजेत. तिथे तुम्हाला कॉमन फॉर्म्युला दिलेला असतो. ओके. For example, previously determined atomic value for beryllium was 14.9, was changed to correct value 9.4, and beryllium was placed before boron. Okay, so Mendeleev arranged those elements according to properties of those elements, not only considering previous data. Okay. Then second merit is there was no place reserved for noble gases. So noble gases means आपण म्हणतो नियॉन, आर्गॉन, हेलियम, हे कोण आहेत? नोबल गॅसेस आहेत. सो जर का तुम्ही मेंडेलिव्हचं ओरिजिनल पिरियडिक टेबल बघितला असाल
तर ओरिजिनल पिरियडिक टेबल मध्ये आपल्याला इथे कुठेही निऑन आर्गॉन दिसत नाहीये, बरोबर. सो त्याने काय केलं, तर देअर वॉज नो प्लेस रिझर्व फॉर नोबल गॅसेस इन मेंडेलिव्हज ओरिजिनल पिरियडिक टेबल. However, when noble gases like helium, neon, argon were discovered toward the end of 19th century. Okay, so ज्या वेळेला मेंडेलिव्ह पिरियडिक टेबल डेव्हलप करत होतं त्यावेळेला हे एलिमेंट एक्झिस्ट नव्हते, सो त्याच्यामुळे त्याच्यासाठी जागा नव्हती. Then, after discovery of all these elements, Mendeleev create a zero group without disturbing the original periodic table in which the noble gases were fitted well. Okay, so त्याच्या ओल्ड ओरिजिनल पिरियडिक टेबल मध्ये म्हणजे ह्या पिरियडिक टेबल मध्ये फक्त त्याने ग्रुप 1 च्या आधी या साइडला ग्रुप 0 इंट्रोड्यूस केला, ज्याच्यामध्ये सगळे नोबल गॅस त्याने प्लेस केले. त्याला बाकीचं टेबल आहे ते डिस्टर्ब करण्याची गरज पडली नाही. Okay, so this is also one merit. Then third part is very important. Mendeleev kept vacant places in periodic table for element not discovered till then. Okay, so this point is very important as Newland doesn't keep any place for newly discovered element so that his theory fails at that point. But Mendeleev kept some vacant places ते आपण मगाशी बघितल्यात. सो इथे आपल्याला दिसतंय बघा 44 प्लेसला 68 ला 72 ला इथे एलिमेंटची नावं नाही लिहिली आहेत, पण तिथे कोणते तरी एलिमेंट असतील म्हणून त्यांनी ती स्पेस आहे ती वॅकंट स्पेस म्हणून ठेवलेली आहे. Three of these unknown elements were given the name Eka boron, Eka aluminium, and Eka silicon from known neighbors, and their atomic masses were indicated as 44, then 68 and 72. Correct. So see here 44 element is called as Eka boron. तो त्याच्या जवळ आहे. 66 हा याला एका एलिमेंट असं म्हणतात. एका मीन्स एका meaning of एका is given in next याच्यामध्ये अननोन क्वांटिटीला एका असं म्हणतात की ते सिमिलर टू बोरॉन असते. ओके, सो 44 आहे हा एलिमेंट, ह्याला त्याने नाव काय दिलं, एका बोरॉन. दिस पॉइंट इज व्हेरी इम्पॉर्टंट. ओके, हे कशावरून नाव दिलं तर त्याची प्रॉपर्टी बोरॉन सारखी असेल म्हणून. त्याच्यानंतरचा नेक्स्ट एलिमेंट आहे तर त्याचा ॲटॉमिक मास 68 असेल असं त्याने अश्युम केलं आणि त्याचं नाव काय दिलं, एका ॲल्युमिनियम. ओके, सो ह्या स्पेस त्याने ठेवून दिल्या होत्या आणि 72 इथे जे आहे त्याला म्हणतात एका सिलिकॉन. करेक्ट. So all these three places are kept in his periodic table. Not only this, but their properties were also predicted. फक्त त्याने जागा ठेवून दिले असं केलं नव्हतं, त्याच्या प्रॉपर्टीज काय असतील ते पण त्याने प्रेडिक्ट करून ठेवलं होतं. लेटर ऑन these elements were discovered and named as scandium, gallium, germanium. ओके, सो स्कॅन्डियम कुठे येणार ते आपण पिरियडिक टेबल मध्ये बघूया, मेंडेलिव्ह पिरियडिक टेबल मध्ये. सो दिस 44 हियर इज अवर स्कॅन्डियम. स्कॅन्डियम म्हणजे Sc. करेक्ट. त्याच्यानंतर 68 नंबरचा कोण आहे, 68 नंबरचा आहे गॅलियम, देन जर्मॅनियम. ओके, सो दिस एलिमेंट इज गॅलियम Ga and another element is germanium Ge. ओके, हे नंतर डिस्कवर झाले. याच्यावरती तुम्हाला क्वेश्चन असा विचारतात की एका बोरॉन इज देन कॉल्ड ॲज, नंबर तुम्हाला नाव लक्षात ठेवायला पाहिजे, स्कॅन्डियम. देन एका एल्युमिनियम इज गिवन बाय गॅलियम अँड एका सिलिकॉन इज गिवन बाय जर्मॅनियम. The properties of this element are matched well with their predicted values. Due to this success all were convinced about importance of Mendeleev's periodic table and method of classification of element was accepted immediately. Okay, so इथे त्याच्या प्रॉपर्टी त्याने जे काही सांगितलं होतं प्रेडिक्शन ते इथे दिलेले आहेत. जसं की ॲटॉमिक मासेस त्याने जसे सांगितले होते 68 आहेत,
तसंच त्याला तिथे दिसलं त्याच्या प्रेडिक्शन नुसार. हे आपण एका अल्युमिनियम साठी बघतो म्हणजे गॅलियम साठी. सो ही प्रेडिक्टेड व्हॅल्यू इज 68. So gallium has value 69.7. Then density also similar. Melting point also similar. त्याच्यानंतर त्याने जो फॉर्म्युला दिला होता क्लोराईड साठी आणि ऑक्साईड साठी that is also same. Okay. So nature of oxide is amphoteric. So uh, all those properties which are predicted by Mendeleev are similar or it is matching with actual values. Okay, so these things is very important in Mendeleev's periodic table. Last point, which is demerits of Mendeleev's periodic table. Okay, so त्याचे काही demerits सुद्धा होते. ते रिमूव्ह करून आपल्या मॉडर्न पिरियडिक टेबल इंट्रोड्यूस केलं गेलं. So let us see demerits of Mendeleev's periodic table. So first demerit is the whole number atomic mass of element cobalt and nickel is the same. Therefore, there is ambiguity regarding their sequence in Mendeleev's periodic table. Okay, so let us see in this table. In group 8, cobalt and neon has same atomic weight. बरोबर. सो जर का सेम atomic mass असेल तर ते एलिमेंट आपण डिफरंट आहेत असं एक्सप्रेस करू शकत नाही. सो तिथे सिक्वेन्स कसा लिहायचा त्याच्याबद्दल कन्फ्युजन तयार झालं. तसं सेम इथे सुद्धा आपल्याला दिसतंय. बरोबर. सो दिस इज वन ड्रॉबॅक फॉर Mendeleev's periodic table or demerit. Then second, isotopes were discovered long after Mendeleev put forth the periodic table. As isotopes have same chemical properties but different atomic masses, a challenge was posed in placing them in Mendeleev's periodic table. आता isotopes म्हणजे काय ते आपण समजून घेऊया. की जर का आपण हायड्रोजन म्हटला तर हायड्रोजनचे दोन टाइप्स असतात. त्याला ड्यूटेरियम और ट्रिटियम असं म्हणतात. 1H2 1H3. ओके. सो ॲटॉमिक मासेस कुठे देतात आपण इकडे देतो. हे तुम्ही गेल्या वर्षी शिकलाय. ॲटॉमिक मास कशाने आपण एक्सप्लेन करतो आणि ॲटॉमिक नंबर आपण कसा एक्सप्लेन करतो. हे तुम्हाला आठवतंय का? गेल्या वर्षी आपण हे डिस्कस केलंय. ॲटॉमिक नंबर आणि ॲटॉमिक मास. ॲटॉमिक मास म्हणजे काय आणि ॲटॉमिक नंबर म्हणजे काय ते आठवण्याचा प्रयत्न करा. तर ॲटॉमिक नंबर हा वरती इकडे दिलेला असतो. बरोबर. अँड ॲटॉमिक मास हे आपण आता कन्सिडर करतो. बरोबर. आता त्याला आपण मॉडर्न पिरियडिक टेबल गेल्या वर्षी डिस्कस केलं होतं. तिथे आपण ॲटॉमिक नंबर आणि ॲटॉमिक मास याचं फाइंड आउट केला होता. बरोबर. आता इथे ज्यावेळेला आपण बघतोय त्याला ॲटॉमिक मास किती आहे डिफरंट आहे. इथे काय बघा हायड्रोजन हा एकच एलिमेंट आहे पण त्याचा ॲटॉमिक मास हे कसं आहे 1 2 3 असं दिलेलं आहे. बरोबर. पण त्याचा ॲटॉमिक नंबर आहे तो 1 एवढाच असेल. बरोबर. सो ॲटॉमिक नंबर हा बेसिकली नंबर ऑफ प्रोटॉन प्रेझेंट इन दॅट एलिमेंट. ओके. सो नंबर ऑफ प्रोटॉन किंवा त्याला आपण नंबर ऑफ इलेक्ट्रॉन जेवढे प्रेझेंट आहेत तो नंबर आपण कन्सिडर करतो. आणि ॲटॉमिक मास म्हणजे ऍक्च्युअल मास. ऍक्च्युअल मास इज डिपेंड ऑन नंबर ऑफ प्रोटॉन प्लस नंबर ऑफ न्यूट्रॉन प्रेझेंट इन दॅट एलिमेंट. करेक्ट. सो हा कन्सेप्ट तुम्ही गेल्या वर्षी शिकलाय आणि हे तुम्ही आज रिवाइज करायचंय युजिंग 9th स्टँडर्ड बुक. बरोबर. सो isotopes means the element having same chemical properties. बरोबर. सो हा हायड्रोजन आहे, ड्यूटेरियम आहे, ट्रिटियम आहे. त्याच्या केमिकल प्रॉपर्टी सेम असतात पण त्यांचे ॲटॉमिक मासेस कसे असतात डिफरंट असतात. अशा टाईपचे एलिमेंट आपल्याला इंट्रोड्यूस करणं खूप कठीण जातं मेंडेलिव्हच्या पिरियडिक टेबलमध्ये. कारण की त्यावेळेला आयसोटोप्स हे डिस्कवर झाले नव्हते. सो मेंडेलिव्हला त्याचे आयडिया नसल्यामुळे त्याच्या पिरियडिक टेबलमध्ये आपण ते पुट करू शकत नाही. सेम कार्बन साठी पण असतं. कार्बन 12 आणि कार्बन 14. सो याचा मास काय 12 आणि 14 म्हणजे डिफरंट मास आहेत पण त्याचा ॲटॉमिक नंबर सेम असतो. म्हणजे सेम एलिमेंट आहे. सो त्याची प्रॉपर्टी सेम असते. करेक्ट. सो कार्बन 12 and carbon 14 are also isotopes and hydrogen, deuterium, tritium also isotopes. Okay. So isotopes has no
explanation or no place in Mendeleev's periodic table. This is second demerit. Then third, when elements are arranged in increasing order of atomic masses, the rise in atomic mass does not appear to be uniform. It was not possible, therefore, to predict how many elements could be discovered between two heavy elements. आता इथे गंमत बघूया की atomic mass of hydrogen is 1. त्याच्यानंतर डायरेक्ट लिथियमचा atomic mass किती आहे 7 आहे, बेरिलियमचं 9 आहे. सो इथे डिफरन्स खूप वेगवेगळाच आहे बघा. आता इथे 6 चा डिफरन्स आहे, तर इथे 2.4 चा डिफरन्स आहे या दोघांमध्ये atomic mass मध्ये. इथे कितीचा डिफरन्स आहे, इथे 1.6 चा डिफरन्स आहे बरोबर. इथे 1 चा डिफरन्स आहे फक्त, इथे 2 चा डिफरन्स आहे, इथे पुन्हा 2 चा डिफरन्स आहे, इथे बघितला तर 3 चा डिफरन्स आहे बरोबर. तर इथे व्हेरिएशन दिसतंय दोघांमधल्या डिफरन्स मध्ये. त्याच्यामुळे आपण इथे प्रेडिक्टच नाही करू शकत की मध्ये किती एलिमेंट आहे. पण जसं आपण पुढे पुढे जाऊ तसं तर डिफरन्स खूप इन्क्रीज होत जातोय. जसं की इथे बघा 4 चा डिफरन्स आहे, इथे 2 चा डिफरन्स आहे, इथे व्हेरिएशन खूप आहे. So we cannot predict how many elements may be there in between these two elements. So हे predict करणं खूप कठीण जात होतं मेंडेलिव्हच्या पिरियडिक टेबल वरून. ओके, जसं की आपण atomic mass कन्सिडर केलं होतं त्या ठिकाणी म्हणून. And this point is very important, position of hydrogen in Mendeleev's periodic table, because hydrogen shows similarity with halogen group. हॅलोजन ग्रुप्स म्हणजे ज्याच्यामध्ये मगाशी तुम्हाला मी सांगितलं क्लोरीन, ब्रोमीन, आयोडीन, फ्लोरीन हे जे एलिमेंट आहेत त्यांना हॅलोजन ग्रुप म्हणतात. हा पॉइंट तुम्हाला लक्षात ठेवायचा आहे. दिस पॉइंट इज व्हेरी इम्पॉर्टंट. सो ऍक्च्युअली हायड्रोजन शोज बिहेवियर लाईक ग्रुप 7 elements that those are halogens. For example, the molecular formula for hydrogen is H2 बरोबर. तसंच आपण Cl2 लिहितो बरोबर. त्याच्यानंतर जर का हायड्रोजनची मेटल बरोबर रिॲक्शन केली तर NaH मिळतो आपल्याला. तसंच सेम NaCl कंपाऊंड दिसतंय, म्हणजे Cl सारख्याच प्रॉपर्टी शो करतो हायड्रोजन. सिमिलरली कंपाऊंड विथ नॉन मेटल, जर का आपण हायड्रोजनचं रिॲक्शन केली कशाबरोबर नॉन मेटल बरोबर. नॉन मेटल म्हणजे आपलं कार्बन आहे. सो कार्बन बरोबर केल्यावर आपल्याला इथे मिथेन मिळतोय म्हणजे CH4 मिळतोय. तसं इथे CCl4 मिळतोय. म्हणजे सेम प्रॉपर्टी दिसते हायड्रोजन मध्ये आणि क्लोरीन मध्ये. सिमिलरली ते ब्रोमीन मध्ये पण आपल्याला दिसेल बरोबर. तसंच दिस हायड्रोजन शोज सिमिलर प्रॉपर्टी विथ Na also, means group 1 element also. In same way, there is similarity between chemical properties of hydrogen and alkali metal. That is group 1. Group 1 is called as alkali metal. त्याच्यामध्ये लिथियम, सोडियम, पोटॅशियम हे सगळे एलिमेंट येतात. तर हायड्रोजनचे अशी सुद्धा कंपाऊंड आपल्याला दिसतात, जसं की HCl आहे विच इज सिमिलर टू NaCl, then H2O which is similar to Na2O, H2S which is similar to Na2S. Correct. So there is confusion in position of hydrogen in Mendeleev's periodic table. So there is similarity in molecular formula of compound of hydrogen alkali metals formed with chlorine and oxygen. On considering the above properties, it cannot be decided whether the correct position of hydrogen in the group of alkali metal group 1 and group of halogens group 7. ओके, सो तिथे कन्फ्युजन होतं की इथे ठेवायचं त्या हायड्रोजनला की इथे ठेवायचं. मी मेंडेलिव्हच्या पिरियडिक टेबलमध्ये तुम्हाला दाखवते की हायड्रोजनची पोझिशन ही असेल की हायड्रोजनला या पोझिशनला ठेवायचं, याच्याबद्दल कन्फ्युजन होतं बरोबर. सो हे बाकी सगळं मी रफ करते. सो पहिला ग्रुप किंवा आपला 7 ग्रुप. ओके, या दोन पोझिशन मध्ये आपल्याला काय दिसतंय, confusion दिसते. Okay, because hydrogen is showing same property with group 7 and 1. This is all about demerits and merit of Mendeleev's periodic table. In next lecture we are going to discuss modern periodic table and some properties related to modern periodic